श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू कुठे ठेवतो, त्या कुठे ठेवाव्या आणि त्या योग्य ठिकाणी न ठेवल्याने आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात किंवा अडचणी निर्माण होतात। आपल्याला बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं। यामध्ये आर्थिक चणचण भासणे, सतत घरामध्ये आजारपण येणे किंवा पैशाची उणीव, चणचण, कमतरता येणे, त्याचबरोबर घरामध्ये बरकत न येणे, अन्नधान्याची सतत कमतरता पडणे, म्हणजे आपण खूप देवांची सेवा करणं, उपाय करणे, तरीही म्हणावी तशी आपली आर्थिक प्रगती न होणे, म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता ही जेव्हा जास्त प्रमाणात वाढत जाते तेव्हा अशा अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात। त्यामुळे घरामध्ये काही गोष्टी योग्य त्या ठिकाणी दिशेला न ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचं असते, कारण वास्तुशास्त्राला अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे आपण घरामध्ये काही वस्तू जर अशा चुकीच्या दिशेला ठेवल्या किंवा चुकीच्या जागेवरती ठेवल्या तर त्याचा उलट परिणाम हा आपल्या घरावरती, कुटुंबावरती होत असतो। त्यामुळे अशा काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय फार गरजेचे आहे। म्हणजेच काय, आपल्या घरातील वस्तू आपण कुठे ठेवतो, त्या योग्य ठिकाणी ठेवलेल्या आहे का की नाही याची देखील आपण काळजी घेतल्या गेली पाहिजे। कारण बऱ्याचदा असं देखील होतं की आपण खूप सेवा, देवपूजा करूनही आपल्या पाठीमागे सतत आजारपण लागलेलं असतं। घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद, कलह होणे हे आपल्याला जाणवते, परंतु काही वेळा हे लक्षात मात्र काही येत नाही की हे असं कशामुळे होत असेल, किंवा खूप प्रमाणात कष्ट मेहनत करूनही आपली परिस्थिती न सुधारणे, म्हणजेच आपल्याला या काही छोट्या मोठ्या गोष्टी माहीत नसतात किंवा आपण त्याकडे फारसं लक्ष देखील देत नाही। त्यामुळे आपल्या हातून काही गोष्टी नकळतपणे चुकीच्या ठिकाणी ठेवल्या जातात। त्यामुळे याचे सर्व परिणाम आपल्याला भोगावे लागतात। अशा समस्यांना सामोरे जावं लागतं। तर बघा, आपण आपली डस्टबिन, कचऱ्याची बकेट ही चुकीच्या ठिकाणी ठेवतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात पसरते। त्यामुळे कचरा जास्त दिवस घरामध्ये साठवून ठेवू नका, वेळेवरती घंटागाडीमध्ये टाकून द्यावा। कारण कचरा जास्त दिवस घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा, रोगराई पसरते, परंतु गरिबी, दरिद्री आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते। त्यामुळे वेळेवरती कचरा घराबाहेर फेकून द्यायचा आहे, तो घरामध्ये तसाच साठवून जास्त दिवस आपल्याला ठेवायचा नाही। त्याचबरोबर तुटलेली फुटलेली भांडी, भंगार वस्तू, रिकाम्या औषधींच्या बॉटल ह्या अशा वस्तू देखील घरामध्ये आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाही। यामुळेही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात प्रवाहित होत जाते। तसेच ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि त्या बंद पडलेल्या आहे, त्याचबरोबर बंद पडलेलं घड्याळ, फुटलेली कपं, जुने झालेली कपडे, ह्या ज्या बिनकामाच्या वस्तू असतात त्या देखील आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाही। त्या जर दुरुस्त होत असतील तर आपल्याला त्या वेळी दुरुस्त करून घ्यायच्या आहे, परंतु भंगार वस्तू चुकूनही घरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही। त्याचबरोबर पेपरची खूप जास्त प्रमाणात रद्दी आपल्याला घरामध्ये साठवून ठेवायची नाही, कारण या अशा गोष्टीमधूनच नकारात्मकता ही जास्त प्रमाणात प्रवाहित होत जाते आणि अशा वेळी आपल्याला कित्येक गोष्टींचा, समस्यांचा सामना आयुष्यामध्ये करावा लागतो। त्यामुळे आपण आपल्या घराची, कुटुंबाची
काळजी घ्यावी तर बघा, आता आपल्या घरामध्ये कचरापेटी, डस्टबिन कुठे ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी, तर आपल्या घरामध्ये कचरापेटी ही पूर्व दिशेला अजिबात चुकूनही ठेवायची नाही, कारण पूर्व दिशा ही सूर्याची उगवती दिशा मानली जाते, त्यामुळे ही दिशा अतिशय शुभ मानली जाते। त्यामुळे या दिशेला आपल्याला कचरा कधीही चुकूनसुद्धा ठेवायचा नाही। तसेच घरामध्ये उत्तर दिशेला सुद्धा आपल्याला कचरापेटी, डस्टबिन ठेवायची नाही, कारण उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे, म्हणजेच उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते। त्यामुळे या जर आपण कचरा, चप्पल, बूट, डस्टबिन ठेवले तर आपल्यावरती माता लक्ष्मी रुष्ट होते, नाराज होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही किंवा आपल्याला धनहानी देखील होऊ शकते। तसेच ईशान्य कोपऱ्यामध्येही आपल्याला कचरापेटी, भंगार सामान अजिबात ठेवायचं नाही, कारण ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते। यामुळे आपण आपल्या देवघराची स्थापना करत असतो, कारण ईशान्य दिशेला देवी देवतांची दिशा मानली जाते। त्यामुळे आपण देवी देवतांची स्थापना देखील करत असतो, आपलं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवत असतो आणि देवी देवतांचा वास या कोपऱ्यामध्ये असतो। त्यामुळे ईशान्य दिशेलाही कचरापेटी ठेवायची नाही। त्याचबरोबर किचनमध्ये देखील आपल्याला कचरा साठवून ठेवायचा नाही, कारण यामुळे माता अन्नपूर्णा देवी नाराज होते, कारण आपण जिथे स्वयंपाक करतो, स्वयंपाक बनवतो, तर मग कचरा, डस्टबिन आता कुठे ठेवावी, तर मग कचरा ठेवण्याची योग्य दिशा, जागा म्हणजे नैऋत्य दिशा म्हणजे जी दक्षिण आणि पश्चिम दिशेचा मधला कोपरा, म्हणजे जी मधली दिशा आहे ती म्हणजे नैऋत्य दिशा। या दिशेला तुम्ही कचरापेटी, डस्टबिन ठेवू शकता किंवा दक्षिण दिशेला देखील डस्टबिन, कचरा ठेवू शकता, कारण बऱ्याच वेळा जागेअभावी आपण ठेवत असतो, परंतु थोडं ॲडजस्टमेंट करून सांगितल्याप्रमाणे त्या दिशेला कचरा ठेवू शकता। पण उत्तर, ईशान्य, पूर्व या दिशेला कचरा अजिबात चुकूनही ठेवू नका। या दिशा सोडून तुम्ही कुठेही कचरा ठेवू शकता। त्याचबरोबर आपला जो मेन दरवाजा आहे त्याच्या समोरही आपल्याला चप्पल, बूट, कचरा ठेवायचा नाही किंवा कोणतंही सामान, अडगळ अशी अस्तव्यस्त पडलेलं वस्तू आपल्याला पडून द्यायच्या नाही, कारण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करायला अडथळा नको। त्यामुळे आपला मेन जो दरवाजा आहे तो मोकळा ठेवायचा आहे, सुटसुटीत ठेवायचा आहे। माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता ही अतिशय अत्यंत प्रिय आहे। जिथे शांतता, स्वच्छता आहे तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते। म्हणून आपण आपलं घर, अंगण नेहमी स्वच्छ ठेवावं, घरामध्ये टापटीप ठेवावी, जिथल्या वस्तू तिथे ठेवाव्या। अशा प्रकारे आपल्याला डस्टबिन, कचरा कुठे ठेवायचा आहे, कोणत्या वस्तू कुठे ठेवायच्या आहे, अडगळीचं सामान आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।